नमस्कार मंडळींनो, राम राम. नवीन दिवसाची नवीन सुरुवात अतिशय सुंदर रीतीने झालेली आहे. आणि चला, आजचा लॉग काय घेऊन येत आहे नक्की पूर्ण पहा. मी काढले होते व्हिडिओ पण आलंच नाही का क्लिप. मी आता पाहिली तर क्लिपच आली नाही तर पूर्ण चिक बनवताना मी व्हिडिओ करत होते. असं आता हा आणखीन एक होईल याचा चिक. ते खाऊन झालेलं आहे. हे शेंगा खणी दिल्या आणि ओले आहे जरा. तर मी काय करते, त्याला उकडून पण खाणार आहे. एवढं पुरण आहे माझ्यापुरता आणि मग ती पुरणाची पोळी पण करेन. आणि ते आंबे खाली सर्व याच्यामध्ये ठेवून दिलेले इथं. आणि अजून ठीक आहे, तिथं पण अजून आहे आंबे. सारखे पडतात मग ते घेऊन येते उचलून. आता याची पण आंबापोळी होऊनच जाईन असं मला वाटतंय. चला आता चुलीवरचं आता इथं रंगाचा देऊन झाला. आणि खूप दिवसातनं मग हे खडू सापडले मला. 2-4 दिवस म्हणजे जवळजवळ मी तर म्हणते 4-5 दिवस हेच चालू आहे माझं. पुसणं काढणं. कारण आहे ना, ती अशी लाईन व्यवस्थित येत नव्हती. फायनली मी हे बॉर्डर करून ठेवली. त्याच्यानंतर हे मध्ये पण काढायचे, पण आता बघू. पण आता सध्या मी आता जे काढलेलं आहे तिथं रंगवते. असे रंगवायचे. अनिश्चितेचे दाटलेले ढग अखेर विरले आणि आज चुलीवरील डिझाईन रंगवण्याचा मुहूर्त साधला. जणू एखाद्या चित्रकाराच्या हातात हरवलेला कुंचला परत यावा आणि कल्पनाच्या कॅनव्हासवर रंगाची बरसात सुरू व्हावी. अगदी तसं. कधी कधी मनात असंख्य कल्पना फुललेल्या असतात, पण एखाद्या छोट्याशा उणिवेची काटेरी टोचणी त्यांना उमलूच देत नाही. विचारांचे पक्षी आकाशात झेप घेण्यासाठी सज्ज असतात, पण पंख्यांना वाऱ्याची साथ मिळत नाही. मात्र आज सर्व गोष्टी एकत्र जुळून आल्या आणि कामाचा प्रवाह अगदी सहज वाहू लागला. खडू हातात पडताच आतला जो सुप्त कलाकार आहे तो जागा झाला आणि रेषांना आकार मिळाला. आकारांना सौंदर्य लाभलं आणि सौंदर्याला रंगाची संगत. मग काय, कामाची गाडी ही नव्या उत्साहाने धावू लागली. चुलीवरील प्रत्येक वळण, प्रत्येक नक्षी ही केवळ सजावटच नव्हती, तर मनातल्या सृजनशीलतेची उमललेली फुलं बनून अवतरत होती. आज चुलीकडची भिंत रंगते खरे, पण त्याचबरोबर मनातली जी दडलेली कलात्मक बाजू आहे ना, ती नव्याने सुद्धा फुलून येत आहे. रंगवत असताना मन इतकं एकाग्र होऊन जातं की आजूबाजूच्या जगाचं भानच राहत नाही. वेळ, गडबड, चिंता सगळं कुठं विरघळून जातं आणि उरतो तो फक्त रंगाशी चाललेला निशब्द संवाद. तरी या तंत्रीत एक गोड साथीदार नकळत सामील झालेला आहे. समोरच्या झाडावर बघा ना, बसलेली साळुंकी. ती तिच्या मधुर सुरात काहीतरी सांगत आहे. तिचं ते अधूनमधून ओरडणं, बोलणं, चिवचिवणं कानावर पडतं आणि एका क्षणासाठी लक्ष तिच्याकडेच खेचून नेतं. मग तिची ती प्रतिमा मनात साठून पुन्हा कुंचला भिंतीवर फिरू लागतो. प्रत्येक रेषेसोबत जणू तिचे सूर मिसळलेले, प्रत्येक रंगछटेसोबत तिच्या गाण्याचा स्पर्श उमटलेला आहे. त्या क्षणी असं वाटतं की ही रंगावट मी एकटी नाही करत. साळुंकीही तिच्या सुरांच्या रंगाने या कलाकृतीत आपला वाटा उचलते. रंग माझ्या हातातून उमटत आहे, पण त्यांना जिवंतपणा देणारी जी ही प्रेरणा आहे ना, त्या झाडावरच्या ह्या छोट्याशा रानपाखराकडूनच अलगत येत आहे असं वाटते. इथं मी ना 2 ब्रशचा वापर करू राहिले, एक छोटा आणि एक मोठा असा. डिझाईन काढल्यानंतर तीनदा पुसण्याचा चान्स असतो, पण एकदा रंगवल्यानंतर ती पुसण्याचा बिलकुल चान्स नसतो. म्हणजे पुसताच येऊ शकत नाही. म्हणून अगदी विचारपूर्वक, अगदी छान पद्धतीने डिझाईन रेखाटली जावी, म्हणजे रंग भरले जावे, यासाठी मी इथं 2 ब्रश वापरले, एक छोटा आणि एक मोठा. जो चौकट आहे म्हणजे त्रिकोण आहे ते भरण करण्यासाठी तो मोठा वापरते, पण जी रेष आहे त्यावर आणखीन बॉर्डर येण्यासाठी ती अगदी बारीकशी रेष ते अगदी छोट्या ब्रश म्हणजे ज्याचे केस इटुकले असतात. मी काही एवढी दिग्गज कलाकार नाही आहे ना, माझ्या हातात जादुई कुंचला आहे. तरी एखादं चित्र काढताना किंवा रंगाच्या सहवासात रमताना किंवा शब्दांच्या ओळी विणताना मला मिळणारा आनंद हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा वाटतो.
एखादं चित्र हुबेहूब उतरवण्याचा प्रयत्न असो किंवा मनात उमटलेली कल्पना माझ्या पद्धतीने साकारण्याचा, मी त्या निर्मितीला माझ्या परीने पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करत राहते. पण गंमत अशी होती की कितीही मनापासून काम केलं ना तरी समाधानाचा किनारा हातालाच लागत नाही. आणि हा कलर काय ऑइल पेंट नाही आहे, हा कलर आहे याचा प्रायमर आहे आणि प्रायमरच्या कलरमधून घेते आता मी. प्रायमरचा कलर निवडताना मी पहिल्यांदा 4 वेळा चाचणी घेतली की पाण्याने हा धुतला जात नाही ना. मग खात्री झाली आणि मग रंगवायला सुरुवात केली. तसा हा फारसा दिवस टिकणार नाही, काही दिवसांनी हा निघून जाणार आहे हे पुरतं ठाऊक आहे. पण तरी मनाचा अट्टहास असतो की आता आपण डिझाईन काढणार आहोत ना, अगदी छान पद्धतीने आपली ही डिझाईन झाली पाहिजे. ज्यावेळेस माझं चॅनल सुरू होतं ना त्यावेळेस माझा पहिला व्लॉग होता हा चुलीवरचाच होता आणि तेव्हा मी केली होती शेवग्याच्या पाल्याची भाजी. आणि तेव्हाच ठरवलं होतं की आपण इथं व्हिडिओ शूट करू, पण त्यावेळेस इथं रंगरंगटी पण करू. खूप दिवसाची मनातली सुप्त इच्छा आज काकांच्या घरामध्ये रंग लागल्यामुळे आणि तो उरल्यामुळे माझ्या कलाला वाव मिळाला, हे आणखीन काय म्हणावं. आणि शिवाय माझी चूलबाईसुद्धा रंगते आहे, चुलीवरचं आजूबाजूचे रंगत आहे, याच्यासारखा आनंद दुसरा मला सापडणारच नाही. पूर्वीपासून बाळगलेलं जे स्वप्न आहे तिकडं तरी सत्यात उतरू राहिलं आहे. आणि म्हणतात ना, भगवान की हा देर है अंधेर नाही. एवढी डिझाईन केली, आता बाकीची डिझाईन मी उद्या सकाळी करेन, कंटाळले मी. चला आत्ताच पोळ्या मी वरून खाली घेऊन आले. याला आंब्याचे पापड आहे म्हणतात. आता ही सुरीनी ना आंब्याचे पापड आहे म्हणतात आणि आंबापोळी पण म्हणतात. आता ही सुरीनी काढू राहिले कडाकडा. खाली तूप लावलं ना मग काही हे नसतं. आता उरलं सुरलं आंबा पापड ते पण आपलं उन्हाळी वाळवण झालं आहे. आता चिकट झालं आहे ना. मस्त झालं. हे याच्यातच ठेवते आणि आता दुसरं करून घेते. एक काढी अशीच उन्हाळी वाळवण तरी कुठं केलं मी, पण आंबे भरपूर होते म्हणून हे झालं. हे सहज निघतात असं. चाकूनीच काढला पाहिजे असं काही नाही, उलटणीने सुद्धा आपण काढू शकतो. पण मी घेतला चाकू. मागच्या वर्षी खरंच झाडालाच आंबे नव्हते, त्याच्यामुळे ती मला तर नाही वाटत मी मागच्या वेळेस आंबापोळी केली असून त्याच्या आदल्या वर्षी केली होती. पण यावेळेस मग मिळाले तर मग पण आपल्याला सोयीस्कर वाटेल अशा पद्धतीने काढायचं. चाकूने काढायचं नाही तर चाकूने मी काढलं, पण मग ते कसं जरा जपून करायचं काम. हे बा ही झाली दुसरी. आता ह्या आंब्याचा पुरा स्वाद घ्यायचा. अजून आंब्याचा शिरा राहिलेला आहे, आंब्याचा केक राहिलेला आहे. आता एक एक ते मेनू पण होत जातील आणि बनवून पण पाहणार आहे मी ते. चला आता संध्याकाळ झालेली आहे. आभाळ तसं तर निरभ्र आहे, काही पावसाचं चिन्ह दिसत नाही म्हणा. आणि एवढं रंगवलं त्याच्यानंतर रंगवायचं थांबवलं, पण डिझाईन काढून ठेवली. म्हटलं मग उद्या म्हणजे कसं जरा थोडंसं डोक्यात येतं ना कसं काढायचं. तर ते फुलाचं पुन्हा पाहणार आहे मी. बाकीचं इकडं नारळ काढला आहे, घर काढलं आहे, असं काढलेलं आहे. आणि इथं बघू काय काढायचं आहे ते. त्याला अंधार झाला, चिडीचिप सगळे, फक्त रातकिड्यांचा आवाज आहे, पक्षी शांत झोपलेले, चंद्र आहे तो तेवढाच. आणि मी आतापर्यंत ही पेंटिंग काढत होते, तर ही वरची जी आहे ती सर्व मी रंगवली आहे आणि कडेचे सुद्धा मी काढलेले आहे. आता राहिलं आहे फक्त हे मध्ये, आणि थोडं करून करणार आहे, एकदम पण काही नाही. तर अजून काढायचं ते व्यवस्थित. आता ही जी खालची डिझाईन आहे ना तर मी चेंज करणार आहे, ती नाही ठेवणार तशी, दुसरीच पाळणार आहे. आणि म्हणजे खूपच बटबटीत होईल मला असं वाटतं, वरचं आणि खालचं सेम असल्यावर काहीतरी असं छोटंसं काहीतरी कारण. आणि मध्ये फूल, इकडं नारळाचं झाड, झोपडी असं, आणि इकडं काहीतरी बघूया.
तर एवढंच भाग मी फक्त रंगवणार आहे. एवढंच काही जे आहे ते सगळं चुली बसलं, पण ते थोडंसं वेगळं वाटत आहे की नाही. इकडचं रंगवलं आणि इकडचं वेगळं राहील, असं आता काही हरकत आहे. चला गुड नाईट. चला बहीण गेली, कू गेली. तो व्हिडिओ काढायला पण जमलं नाही, कारण कावत चालू होते भांडे घासून हे कर असं. आता आहे ना, रात्रीची मोटर चालू आहे आणि पाणी कधी पण येतं. परवाच्या दिवशी 11 वाजता काही आलं होतं, मग 10 वाजता आलं होतं आणि आज चक्क जरा 7लाच पाणी आलेलं आहे. कधी पण येतं हे पाणी. त्याच्यामुळे आता ती मोटर आहे ना ऑटोमॅटिक चालूच ठेवावं लागते, म्हणजे जो ॲटो आहे तो चालूच ठेवावा लागतो. त्याच्यामुळं मग कळून जातं. नाही तर असं जर असा ठराविक वेळ राहिलेली नाही आहे. आणि हे पाठी एवढीशी डिझाईन पुन्हा काढली मी. डबल चालू आहे माझं करायचं काम, पुसायचं काढायचं. काय म्हणती? काय आता काहीतरी ओरडत होती ना, का बरं हात दुखतो? कू गेली ना? हा का? दात दाखव, ये इकडं, इकडे ना, तू ये, तू ये. हा आहे ना. काय ते पोहे? त्यांनी डबा नाही नेला. चला आता पाणी झालं भरून, आता हे पण घेऊन जाते, ठेवून देते. चला इकडं भात झालेला आहे. कालचा भात उरला होता, मग मी फोडणी दिली. तर ही भेंडीची भाजी करून ठेवली, वाटीत काढून ठेवली. आता चपात्या करायच्या. ही भेंडी आणि हा भात केल्यानंतर मी पुन्हा डिझाईन काढली. ही बघा, ही खडोनी बसली होती काढत केव्हाची. लय गजगज वाटलं का पुसून टाकायची आणि पुन्हा काढायची. तर असे छान इथं झाड आणि इथं हे असं ही नक्षी, इथं घर आणि तिथं नारळाचं झाड. तर असं असं झालेलं आहे. आता फक्त रंगवायचं आहे, आता म्हणजे पांढरा कलर मारायचा आहे. आणि बाकीचं बघू आता पुढं काय करायचं. तर असं केलेलं आहे. हे याच्यात दिसणार नाही, आता हा रंग दिल्यावर छान दिसेल, पांढरा कलर.